नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर तुम्हाला हे 2 PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे 2 PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। सर्वांनी एकदा घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा प्रश्न क्रमांक पहिला, बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणजेच चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा, बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा, बघा, द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना 1 नोव्हेंबर सन 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्यांची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा, बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी पुढीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी पुढीलपैकी कोणता पक्षी आहे? बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी हरियाल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5वा, बघा, मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा, मिठागरांचा जिल्हा असे रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा असे म्हणतात। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6वा, बघा, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, रायगड हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7वा, बघा, मकरंदगड हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, मकरंदगड हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मकरंदगड हे शिखर सातारा या जिल्ह्यामधलं ते प्रमुख शिखर आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8वा, बघा, कृष्णा या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती? बघा, कृष्णा या नदीची उपनदी पुढीलपैकी कोणती एक उपनदी आहे? बघा, कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी कोणती असते? तर भीमा ही नदी कृष्णा या नदीची प्रमुख उपनदी आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9वा, बघा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10वा, बघा, श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या ठिकाणी? बघा, श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 11वा, बघा, सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12वा, बघा, नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान लागतो? बघा, नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यानचा तो राष्ट्रीय महामार्ग आहे?
बघा विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल हायवे क्रमांक 50 हा पुणे ते नाशिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 बघा, संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर कोणत्या जिल्ह्यामध्ये? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर कोणत्या जिल्ह्यामध्ये? संरक्षण साहित्य जवाहरनगर हा भंडारा जिल्ह्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहे? महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला लागून एकूण 6 राज्यांच्या सीमा आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? तानसा हे धरण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे? बघा विद्यार्थी, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, गणपतीपुळे हे निसर्गरम्य स्थान कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? गणपतीपुळे हे निसर्गरम्य स्थान पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, गणपतीपुळे हे स्थान रत्नागिरी या जिल्ह्यामधलं ते स्थान आहे. बघा प्रश्न क्रमांक 17 बघा, धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, धुळे हे शहर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. धुळे हे शहर पांझरा या नदीच्या काठी आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, विल्सन बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बंधारा आहे? बघा, विल्सन बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो बंधारा आहे? विल्सन बंधारा. बघा, विल्सन बंधारा हा प्रवरा या नदीवरचा तो बंधारा आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? कृष्णा आणि कोयना यांचा प्रीतिसंगम सातारा जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा आणि कोयना यांचा संगम प्रीतिसंगम या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये होतो. तर ते कोणत्या ठिकाणी होतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील. कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 20 बघा, पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या चंद्रभागा नदी म्हणजेच पुढीलपैकी कोणती नदी होय? बघा विद्यार्थी मित्रांनो, चंद्रभागा नदी म्हणजेच तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. चंद्रभागा नदी म्हणजेच भीमा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? बघा, सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते? बघा, सूर्यग्रहण नेहमी हे अमावस्येला होत असते बघा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तेलबियाचं सर्वाधिक उत्पादन होते? तेलबियाचं सर्वाधिक उत्पादन पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये होत असते? बघा, तेलबियाचं सर्वाधिक उत्पादन जळगाव या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन हे होत असते. बघा पुढचा प्रश्न बघा, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी? बघा, राजीव गांधी हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर ते पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे हैदराबाद या ठिकाणी बघा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये? तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, तुतीकोरीन हे भारतामधलं प्रमुख बंदर तामिळनाडू या राज्यामध्ये बघा. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, थायलंड या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती? बघा, थायलंड या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, थायलंडची राजधानी कोणती आहे? तर बँकॉक ही थायलंड या देशाची राजधानी आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, भारतामधला पहिला रेल्वे मार्ग पुढीलपैकी कोणता आहे? बघा, भारतामधला पहिला रेल्वे मार्ग पुढीलपैकी कोणता आहे? बघा, भारतामधला पहिला रेल्वे मार्ग तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान पुढीलपैकी कोणाला मिळाला होता? बघा, भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान हा लॉर्ड स्टॅनले यांना तो मान मिळाला बघा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली? बघा मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ पुढीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा, आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे पुढीलपैकी कशामधून घेतलं? बघा आपलं राष्ट्रीय गीत, बघा आपलं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? तर वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे. तर ते पुढीलपैकी कशामधून घेतलेलं आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून आपण ते वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आपण ते घेतलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव पुढीलपैकी कोणतं? बघा स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव पुढीलपैकी कोणतं नाव आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नरेंद्र हे स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 31 बघा, खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? बघा खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो. बघा पुढचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या पुढीलपैकी कोण ठरवतो? बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या पुढीलपैकी कोण ठरवत असतो? बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील संसद हे सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या हे ठरवत असते. बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते? राज्यसभा एखादं अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील जास्तीत जास्त 14 दिवस ते रोखून ठेवू शकते. बघा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील 42व्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता. बघा पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? तर सन 1961 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्यांची संख्या पुढीलपैकी किती आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये बघा मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. तर मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या पुढीलपैकी किती आहे? बघा मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या 11 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, 52 कशी हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणाचा आहे? बघा 52 कशी हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील सावित्रीबाई फुले यांचा तो काव्यसंग्रह आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, शेतकरी संघाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? बघा शेतकरी संघाची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा शेतकरी संघाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना ही केलेली आहे. बघा पुढचा आपला, महाराष्ट्र राज्यामध्ये अतिपूर्वेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा? अतिपूर्वेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा? तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता खालीलपैकी किती चौरस? बघा भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता सन 2011च्या लोकसंख्येनुसार खालीलपैकी किती होती? बघा सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये लोकसंख्येची घनता एकूण किती होती? तर 382 चौरस किलोमीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, बिहारचे दुःखाश्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बघा बिहारचे दुःखाश्रू असे कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू असे म्हणतात. बघा पुढचा प्रश्न बघा, सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प आहे.
तर तो सलाल हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सलाल हा चिनाब नदीवरचा प्रकल्प जम्मू काश्मीर या राज्यामधला तो प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न बघा, अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? अनंतगिरी. बघा, अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण आंध्र प्रदेश या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणार्क येथील सूर्य मंदिर पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बघा, कोणार्क येथील सूर्य मंदिर पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणार्क येथील सूर्य मंदिर हे ओरिसा राज्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, दिलवाडा जैन मंदिर कोणत्या राज्यामध्ये? दिलवाडा जैन मंदिर पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा, दिलवाडा जैन मंदिर हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, राजस्थान या राज्यामध्ये. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न, घृणेश्वर येथील ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? घृणेश्वर येथील ज्योतिर्लिंग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा, भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा पुढीलपैकी कोणत्या? भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा पुढीलपैकी कोणता रणगाडा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विजयंता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण असलेलं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा विद्यार्थी, देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेलं राज्य म्हणजेच देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर तर केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. बघा पुढचा, श्रीनगर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? श्रीनगर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीनगर हे शहर. बघा, श्रीनगर हे शहर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, झेलम नदीच्या काठावर श्रीनगर हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र बघा तर हे नागपूर या ठिकाणी. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 51 बघा, कार्निवल हा सण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, कार्निवल हा सण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. सर्वांनीच लाईक करायचं आहे आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF, सर्व पेपर आणि तुम्हाला सर्व नोट्स पण दिले जातील. फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये. तुम्हाला काय करायचं? 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व PDF दिल्या जातील. त्यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्व पेपर आहे, त्यामध्ये नोट्स आहेत, 15,000 प्रश्न आहेत, एका वर्षात चालू घडामोडी PDF आहे. तुम्हाला सर्व काही मिळेल आणि फक्त 99 रुपयामध्ये.